आता हळूहळू हळूहळू दाबताला तसं ते पुढे आपले सोडा 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 सोडून देवा सोडून देवा सोडून देवा. नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण किसान कृषी सेवा केंद्राची पूर्ण माहिती घेतलेलो. त्या ठिकाणी कोणकोणते प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात, पॉवर विडर, बियाणी, त्याच्यानंतर इतर सर्व शेती संबंधित जी वस्तू असतात त्याची आपण संपूर्ण माहिती घेतली. कॉन्टॅक्ट नंबर तुमका दिलेलो होतो. तर त्या व्हिडिओत आपण ज्या विडर्सची वगैरे माहिती घेतलेली, पॉवर टिलर्सची वगैरे, तर त्या आता आपण डेमो घेऊ जातो. तर या किसान कृषी सेवा केंद्राची एक अशी खासियत असा की ते जे प्रोडक्ट्स विकतात प्रत्येक शेतकऱ्याक, तर त्यांचा असा म्हणणं असा की त्या शेतकऱ्याक संपूर्ण त्या प्रोडक्टविषयी माहिती मिळाक हवी, त्याची काळजी कशी घ्यायची, मेंटेनन्स कसो करायचो, वापरायचो कसो, या सर्वांची माहिती आपण त्यांना देणार आहोत. तर त्यासाठी आपण त्या ऑन साईट त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आपण त्या पॉवर विडरची माहिती देणार आहोत. परत त्यांच्या जी शेताची कंडिशन असतली तर त्या ठिकाणी तो सुटेबल असा की नाही, किंवा त्याच्यात अजून काय त्यांना चेंजेस म्हणजे अजून काय वेगळा करूचा असा तर त्यासाठी पण आपण त्यांना सजेस्ट करतलो. सो मी, जीवन आणि मिथिल, तर असे तिघ जण आम्ही चाललो. पहिला आपण काय जातलो? पहिला पोखरणला. पोखरण, ओके. ओरोस मध्ये, त्याच्यानंतर ओरोस. तर आपला जा शॉप असा तर कसालमध्ये असा, आणि आता ही जी पहिली डिलिव्हरी होती म्हणजे आधी भरपूर सेल झालेलो असा. तर आज आपण फक्त डेमोचे व्हिडिओ बनवतो. तर पहिल्यांदा आपला डेस्टिनेशन हा पोखरण. तर पोखरणमध्ये आपलं कुठलं पॉवर विडर गेलो? 7 HP विडर. 7 HP विडर गेलो, ओके. सस्पेन्शन टायर, हे फंक्शन भरपूर आहेत त्याच्यात. बरोबर. तर फर्स्ट आपण तिकडे जाणार आहोत आणि सेकंड नंतर आपण ओरोस जाणार आहोत, ओके. तर मस्त, खूप सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ होतली. या आपण ऑन साईट जाऊन डेमो घेणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन मंडळी असाल तर नक्की आपला सबस्क्राईब करा चॅनल. असेच आपण माहितीपूर्ण व्हिडिओ कोकणातले तुमच्यासाठी घेऊन येतलो. आपण आता इकडे लोकेशनला पोचलो. तर या ठिकाणी आता आपण या ट्रॅक्टरचं पूर्ण डेमो दाखवणार आहोत. पॉवर विडर ना जीवन? पॉवर विडर. तर त्याचं डेमो दाखवणार आहोत. तर जे कोण हे यूज करणार असत, जे आपले शेतकरी असत, तर त्यांना प्रत्येक पार्ट्सची, त्याच्यानंतर कसं चालू करतात, त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, काळजी कोणत्या प्रकारे घ्यायची, चालता कसं, तरी सर्वांची माहिती जीवन शेतकऱ्यांना ते प्रोव्हाइड करणारा. तर कुठून सुरुवात करतात जीवन? आता पहिलं म्हणजे पॉवर विडरची माहिती सांगायची आली तर पॉवर विडर जो असा तो आपलं 7 HP असा. तर 7 HP मध्ये तर तुमका काय काय भेटता. 7 HP विडरमध्ये तुमका सगळ्यात याचा बेस्ट म्हणजे सस्पेन्शन आहे का, जे आपले व्हायब्रेशन जाणवतात आपण विडर चालवताना नॉर्मली, ते तुमका या सस्पेन्शनमुळे तेवढे जाणवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे याचे ट्यूबलेस टायर, सगळ्यात बेस्ट त्याचं एकदम फीचर सांगूचं आलं तर. जे ट्यूबलेस टायर आपल्याकडे रेग्युलर कशाक लागतात, तर जे इतर टायर येतात त्यांना टायर आणि ट्यूब असतात. तर ते खराब झाले तर एका टायरला 1700 रुपये आणि ट्यूब 300 असे धरून जे एका टायरला 2100 2000 असे जातात, ते तुमका एक खर्च नाही पुढे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे याचे गेअर जे असतात, आपण जे गेअर आपण टाकतो ते आपल्या एकदम हातापासून जवळ, म्हणजे जे खालनं टाकतो त्याच्यापेक्षा इकडनं हँडल करू इझी पडतं थोडा. तर आता विडर आपण कसं चालू करायचा ते दाखवतो. इकडे आपलं ऑनचं स्विच येतं, तो ऑन केलो, ॲक्सिलेटर थोडंसं वाढवून ठेवलो. त्याच्यानंतर इकडे आपलं चोक येतं, यो जो इकडे असता तो चोक दिलो. त्याच्यानंतर एकदम इझी स्टार्ट होता. त्याच्यानंतर आपले गिअरचा ट्रान्समिशन जो असता, यो फर्स्ट, त्याच्यात आपण पुढे असा जाता. त्याच्यानंतर यो न्यूट्रल त्याच्यातच रिवर्स आहे. रिवर्स घेताना आपण ह्या दाबून ह्या जसा असा घेतलो तसं तो रिवर्स येतो. ओके ओके. रिवर्ससाठी वेगळी गिअर सिस्टीम नाही? रिवर्ससाठी गिअर सिस्टीम वेगळी नाही. जो न्यूट्रलमध्येच करून ह्या प्रेस करून आपण पाठी घेऊतो. ओके. आणि ऑफ करूचो आलो तर इकडनं ऑफ केलं की डायरेक्टली बंद, डायरेक्ट ऑफ. सगळ्यात पेट्रोल मॉडेलमध्ये बेस्ट त्याचा जर काय असत तर जा आपण रिकॉईल ओढतो स्टार्ट करताना, ती तुमका खूप असं जोर लावचं लागतं नाही, लागत नाही. तो एकदम इझी स्टार्ट होता. एकदम इझी स्टार्ट होता. बरोबर. पण हे एकदम इझी स्टार्ट होता, जो जोर लावतो लागत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमका हँडल ॲडजस्टेबल आपल्या त्याच्यानुसार खाली वर करू शकतो आपल्या हाईटनुसार. तर तो एक पिक्चर असतो. आता
मेन म्हणजे आपण आता ह्या ठिकाणी आता पॉवर विडरमध्ये जनरली कसं असतं, आपले जे हे टायर काढून आपण घरापासून शेतापर्यंत जाईपर्यंत या टायरचा यूज असता. हां त्याच्यानंतर शेतावर पोहोचलो की हे आपले टायर काढून त्याच्या आधी रोटरी लावची असते. बरोबर. तर जी रोटरी आपली असा ती एक टोटल 24 जातांची रोटरी येतात. 12 12 24 असे 24 जातांचा सेट येतात. ओके. तर आपले उकळी आता तेच रोटरी सेट लावचे हां ते दाखवूया आपण कसे लावतो ते. तर हे जे यूज करणारे शेतकरी असतात त्यांना आपण प्रॉपर सर्व माहिती आपण देतो. तर आता स्टार्ट कसा करतात, चालू कसं करतात, साईडची घ्या. त्याच्यानंतर इकडून कोणते फंक्शन असतात तर ते आपण सर्व त्यांना आता दाखवलेत. तर इकडे आता आपण ही जी चाकं असतात त्या चाकांमार्फत आपण हे पॉवर विडर असतो आपण घेऊन येतो शेतात. तर त्या ठिकाणी आता आपण हे लावतो काय, रोटरी व्हील. हां रोटरी लावतो आता. रोटरी ओके. तर रोटरी लावताना पण एक काळजी घ्यायची लागतं की बघा हे जे पूर्ण धार असतात तर ती धार असतात ते आपली फ्रंट साईडला ज्या ठिकाणी आपण नांगरणार आहोत त्या रोटेशनला येऊ हवी. जरी तुम्ही उलटी जर लावलास तर तुमचं आता प्रॉपर नांगरणी होणार नाही. त्याच्यानंतर तिकडे पण जी आपली पिन वगैरे असतात तर पिन देखील ती प्रॉपर आपली लागायला हवी. तर आपल्यासोबत असा मिथिल आणि मिथिलला देखील ही सर्व माहिती असा. तर ते बघा ती त्या प्रकारे अशी एक पिन टाकायची. तर आपला आता फर्स्ट रोटरी व्हील आपण जॉईन केलेला असा. सेकंड रोटरी व्हील आपण जॉईन करतो. हां बस. तर ओके. आपले आता व्हील पूर्ण जॉईन झालेले हां असतात. ही आता प्रॉपर रोटरी आपली आलेली असते. हां तर हे बघ हे जी मेन आपले समजायचं आलं तर या हां. इकडे या. तर ही जी धार असताना ती आपण उकळीक लावतो. उकळ करताना जी लावतो ही धार पुढे राहते. तर उकळ आपली व्यवस्थित होतं. आणि चिखलासाठी पण आपण याच्यासोबत केजवेल फ्री देतो. हां पण जर तेवढं चिखल नसत ना तर ह्या रोटरीवर पण तुम्ही चिखलनी करू शकता. म्हणजे बरोबर. जी ही साईड असताना हां ती त्या साईडला आणि त्या साईडची इकडे अशी रोटेट ओके. करून ती हे करू शकतात. बरोबर. ठीक आहे. सगळ्यात पहिला म्हणजे आपण पॉवर विडर चे स्टार्टपासून सांगू झालं तर हे आपलं ऑन ऑफ बटन आहे. इकडनं आपण ऑन करतो. ह्यो जो असा तो आपला ॲक्सिलेटर असा. त्याच्यानंतर ह्यो क्लच असा. म्हणजे ह्यो जेव्हा प्रेस करतला तेव्हा तो स्टार्ट म्हणजे चलतलो आणि जेव्हा सोडतला तेव्हा जागच्या आगी थांबतलो. तर पूर्ण कंट्रोल आपलं ह्याच्यावर आहे. ह्या जेव्हा सोडलात की जागच्या आगी थांबतलो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे इकडे आपला हँडल असा ह्या आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट करूचा असा. म्हणजे वर खाली कसा त्यानुसार. त्याच्यानंतर ह्यो खाली ड्रॅग बार आहे. ह्यो ड्रॅग बार लावताना आपण शक्यतो उकळ वगैरे करताना ना हे 2 होल सोडून ह्यो जो तिसरा होल आहे ना त्या होलमध्ये आपण या लावचा असा. ओके. त्याच्यानंतर आपली आता ही 4 लिटरची टाकी आहे पेट्रोलची. आणि इकडे ह्यो आपलं फिल्टर येतं. या फिल्टरमध्ये आपले ऑइल टाकूचं असता. जा आपण इंजिन ऑइल इकडे टाकतो. हे आता इकडनं जी गिअरकडे असा तर गिअर ऑइल साधारण आपण या 1.5 लिटर टाकतो. आणि जा ह्या साईडने असा इंजिनकडे ता इंजिन ऑइल तर आपण 800 ml टाकतो. आणि थोडा जा इंजिन ऑइल असता तर थोडा या फिल्टरमध्ये टाकूचा लागता अशा प्रकारे. आणि प्लस ह्यो जो आतलो फिल्टर असता तो पण भिजवायचो चांगल्या प्रकारे. हे आता तुमका सगळं व्यवस्थित इंजिन ऑइल असतं त्याने. हे आता किती दिवसांनी वगैरे चेंज करूचा लागतं? साधारण जे आपले चालवण्याचे 20 ते 30 तास असतात ना त्यानुसार जे चालवतो. हां आपले आज 4 हे ऑइल वगैरे तुमच्याकडे उपलब्ध आहे? हो हो आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि जे आपण चालवतो आज 4 तास चालवला उद्या 2 तास असे करून जे 20 तास नॉर्मल जे आपले हां एक साधारण तेवढे दिवस आले की आपण इकडनं चेक करायचं इकडनं. अशा प्रकारे लेवल असतं. आता जर आपल्या खाली असता त्यामुळे थोडा बाहेर येताला त्यामुळे मी दाखवणार नाही. पण ती लेवल असता त्याच्यावरून आपण चेक करू शकतो. आणि थोडा जे कलर जो असता आज जो लाल असा तो काळो पडता. सेम आपलं 2 व्हीलर सारख्या. त्याच्यानंतर आपल्या इकडे स्पार्क प्लग असा. कधी कधी काय होतं स्टार्ट होताना थोडं प्रॉब्लेम येतं तेव्हा आपल्या सेम आपल्या गाडी सारख्याच ह्या काढल्यात कॅप स्पार्क प्लग काढून प्लग पानू असतं आपल्या टूल किटमध्ये तो काढून जरा व्यवस्थित लावलात परत बसवलात की स्टार्ट तेवढा होता इझिली.
त्याच्यात काय मोठं मुश्किल नाही. त्याच्यानंतर दरवेळी स्टार्ट करताना जेव्हा आपण सकाळी स्टार्ट करतो तेव्हा ह्यो चोक जो असता तो आपण इकडे ढकलायचो. त्याच्यानंतरच ही रिकॉईल स्टार्ट मारायची की तेवढा चालू होता. आणि ह्यो जो असा तो पेट्रोल ऑन ऑफचा स्विच असा. म्हणजे जर तुमचं ट्रॅक्टर शेतातच ठेवतो असाल तर कोणी चालू करता का म्हणे किंवा यूज करता का म्हणे म्हणून तेव्हा फक्त ह्यो इकडे करूचा. आता आपण सर्व माहिती आता शेतकऱ्यांका देऊन झालेली असा. आता आपण इकडे नांगरूया ना. इकडे स्टँड पण असं वाटतं दिलेलं. हो हा स्टँड आपला असा. बरोबर. एक आपण इकडे या साईडने रोटरी पण लावू शकतो. म्हणजे जर कॅरी करूचे आले ना हां रोटरी टायर लावून तर इकडे आपण क्वार्टर पिन टाकून 2 साईडला 2 रोटरी ठेवू बरोबर. शकतो. आणि ते आपण शेतात नेऊ शकतो. जर एकटो माणूस असेल तर हा मस्त फुल 7 एक्सिलेटर जरा वाढवलं तरी चालतं. हो खाली धर जरा. जरा खाली प्रेस करा. हा ओके. आता जे शेतकरी जे आता हे ट्रॅक्टर यूज करणार आहेत ते पण डेमो बघतातच कसा कसा नांगरूचा. आता जरा खाली प्रेस जर करा. नवीन असतील तर जरा थोडं प्रॉब्लेम होता. पण एकदा तुमका सवय झाली ना काही एक प्रॉब्लेम नाही. फुल मक्खन म्हणजे एक व्यक्ती आरामात सर्व हे कामं करू शकतात. तर आपल्या ट्रॅक्टरचा जो पॉवर विडर असा तर त्याचा डेमो सक्सेस झालेलो असा. डेमो दाखवणं म्हणजे काय की त्याची पूर्ण आपण माहिती सगळी देतो त्या ऑनरना जे शेतकरी असतले ते. आणि त्याच्यानंतर जे आपण प्रोडक्ट विकलेला असो तर त्याच चेक पण करून देतो व्यवस्थित प्रॉपर चालतं का. आपण शॉपमध्ये चेक करतो पण एकदा ऑनरच्या समोर पूर्ण त्यांना शेतात पूर्ण नांगरून वगैरे सर्व आम्ही दाखवतो की जो त्यांनी पूर्ण पॉवर विडर घेतलेलो असा तो त्यांच्या शेतात व्यवस्थित फिट बसता की नाही. त्यांची जी जमीन असा शेतातली तर त्या जमिनीत तो प्रॉपर नांगरता की नाही चिखलात वगैरे कसा काय. तर त्यासाठी आपण ऑन साईट जाऊन या सर्व जे पॉवर विडर असतात त्यांचे आपण डेमो देत असतो. मस्त ऑल एकदम ओके. आता हे पूर्ण फुल स्पीडमध्ये एकदा टेस्ट करून बघता. फर्स्टवर मग अशी हळूहळू हे करत होतो म्हणजे चालून बघत होतो. आता फुल सेकंडवर फुल स्पीडला फुल ॲक्सेलेटरवर आता आपलं ट्रॅक्टर कसा वर्क करता त्याचा टेस्टिंग सुरू आहे. आणि या सर्व टेस्टिंग करता करता आमचं अर्धो कोपरं पण नांगरून झालं. आता भात पेरूक काय हरकत नाही का. आपली आता जी शेळीची जमीन असता म्हणजे जी खूप असं चिखल असता डेप त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासोबत ही लोखंडी चाका जी येतात केजवेल म्हणतो आपण ते का ओके. ती येतात. ती जी ही केजवेल ती आपली ह्या दातांच्या बाहेर ही जी आज डिश असा ना त्या ठिकाणी लागता. म्हणजे ह्या दातांच्या बाहेरच्या साईडने जेणेकरून ट्रॅक्टरची चिखलात मध्ये हाईट वाढता. बरोबर. आणि तो किती शेळ असली तरी त्याच्यातनं इझिली चालता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही तुम्ही नांगरणी कितपत झालेली ते बघू शकता. जवळजवळ 5 ते 6 इंच नांगरणी खोल होता. तुम्ही बघू शकता एकदम हे बघा. हो तर तेवढी खोल नांगरणी इझिली होते 7 HP विडरने. तर लोकांचा असा समज आहे की 7 HP विडर हे चिखलात चालू शकत नाही किंवा नांगरणी व्यवस्थित करू शकत नाही. तर तुम्ही बघू शकता की विडरने तेवढी चांगली होऊ शकते. आणि ते मेन म्हणजे शेळीच्या जमिनीमध्ये ते एक प्रॉपर दिलेलं आहे त्याच्यामुळे तर फुल अडकणार वगैरे काय नाही. तर खूप सुंदर असं मंडळी ट्रॅक्टर असा ह्यो. तर नक्की तुम्ही परचेस करा ह्यो. आणि त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर किसान कृषी सेवा केंद्र जीवन राणे तर यांचं मी तुमका देणार आहे व्हिडिओमध्ये. ते का नक्की कॉन्टॅक्ट करा. असे भरपूर शेतकरी असतात. तर आपण आता इकडे येलो डेमो अजून एक आपल्या डेमो देऊ जायचं असं. तर जे आपण प्रोडक्ट पूर्ण सेल करतो त्याची प्रॉपर माहिती आपण त्या शेतकऱ्यांना देतो कसं वापरायचं. अशा प्रकारे आम्ही जाऊन डेमो देतो. बरोबर. ऑन साईट. तर खूप चांगली सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी जे लागणारं सर्व सामान आहे म्हणजे ऑइल्स असून दे किंवा याचे मेंटेनन्स वगैरे पार्ट्स वगैरे तर सर्व आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. तर त्या ठिकाणी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण ट्रॅक्टरची डिलिव्हरी दिली आहे पोखरण तळेवाडीत. तर पहिला आपलं काम पूर्ण ओके झालेलं असा. मस्त वरती पावसाचं वातावरण असा. आणि आता काही दिवसात पूर्ण सगळं तरव वगैरे पेरूक घेतले आहेत. आणि पोखरण मिथिलचा गाव असा होय ना. मिथिल पोखरणचं गाव हे असा
काय रहिवासी. पोखरणच्या विडरची टेस्ट सक्सेस झाली आणि ते जे शेतकरी होते त्यांना ॲक्च्युली नॉलेज होतं वाटतं आधीपासून, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. एकदम पहिल्याच अटेम्प्टमध्ये ते प्रॉपर ट्रेन झाले, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता आपण ओरोसलाच चाललो होतो. ओरोसला आपला ब्रँड कुठला पॉवर ड्युररचा? VST म्हणजे आता खूप जुनो ब्रँड हा. VST चे खूप वर्षापासून 12 HP 13 HP आज पॉवर टिलर जे का म्हणतात ती आज लोक चालवत होती आणि अजूनही चालवतात. बरोबर. तर तो एक ब्रँड आहे. ओके. तर आता जीवन आपण कोणकोणत्या ब्रँडचे पॉवर विडर वगैरे ठेवतो? एक म्हणजे रेली, हा, त्याच्यानंतर VST, त्याच्यानंतर GT शक्ती, हा, त्याच्यानंतर परफेक्ट, हा. असे हे सगळे मॉडेल आपण ठेवतो. याशिवाय अजून किसान क्राफ्ट आहेत, हा. इतर एग्रीमेट, हा. तर हे सगळे मॉडेल्स आहेत आपल्याकडे. ओके. तर या सर्व कंपन्यांचे पॉवर विडर्स, पॉवर टिलर्स किंवा त्यांच्या रिलेटेड जे सर्व उत्पादने म्हणजे त्यांचे प्रोडक्ट्स आपण ग्रास कटर वगैरे बोलतो, तर या कंपन्यांचे सर्व तुम्हाला मिळू शकतात. त्यासाठी किसान कृषी सेवा केंद्र कसाल हायवेच्या बाजूलाच आहे, ज्या ठिकाणाहून आपण मालवणला जायचा रस्ता आहे. तर त्या बाजारपेठेमध्येच दुकान आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. फोन नंबर दिलेले आहेत. तुम्हाला कोणत्या पॉवर विडर्सची किंवा या संपूर्ण शेतीसाठी लागणाऱ्या प्रोडक्टची माहिती पाहिजे असतील, त्याच्या किमती जाणून घ्यायच्या असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. आम्ही किंमत व्हिडिओमध्ये का सांगत नाही, कारण प्रत्येक सीझनला ही व्हिडिओ आता तुम्ही पुढच्या वर्षी देखील पाहू शकता किंवा 5-6 महिन्याने देखील बघू शकता. तर त्यावेळी प्राईजमध्ये फरक असतो, तर तो त्यासाठी आम्ही व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही. तर जे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले असतात त्यावर तुम्ही त्या ऑनर म्हणजे दुकानदार त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडून त्यावेळीची किंमत, कोणकोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, त्यांचे पूर्ण म्हणजे आपण काय बोलतो हे फंक्शन्स वगैरे काय आहेत, फीचर्स काय आहेत, याची सर्वांची तुम्ही माहिती घ्या. दुसऱ्या पॉवर विडरच्या डेमोसाठी आपण येलो. तर यो VSTचो पॉवर विडर असा 7 HP. तर जीवन आता इकडे जमलेले जे शेतकरी असतात म्हणजे ज्यांनी विकत घेतलेलो असा, तर त्यांना आपण या पॉवर विडरचे पूर्ण फंक्शन समजावून सांगणार असो आणि त्याच्यानंतर मग तो कसं चालवायचो, त्याची काळजी काय घ्यायची, तर ते सर्व आपण माहिती त्यांना देणार आहोत. इकडे शेतकरी पण असतात आणि आपण आता त्यांच्या शेतात या ठिकाणी येलो. ह्या पॉवर विडर असा VST FT50. तर ह्यो असा 7 HP विडर, 7 HP विडर असा. तर आता आपण सगळ्यात सुरुवात करूया. आपण स्टार्ट काही न करतो तर ह्या ऑनचा बटन हा चालू करूचा. एक आपला ॲक्सिलेटर चेक करायचा असा, ह्या इकडे फुल असा इकडे, आणि हे कमी करूचं असलं तर इकडे. त्याच्यानंतर हे आपले क्लच आहेत. आता ह्यातले तुम्ही दोन्ही जनरली इतर पॉवर विडरला कसं असतं, एक आपलं जर रिव्हर्स घेऊचं आलं तर इकडचं क्लच दाबून प्लस हे दाबू आणि मग आपलं रिव्हर्स येतो. तर ह्याच्यात असं नाही, गिअर सिस्टीम पूर्ण वेगळी असा. हे बघा आता इकडे बघू शकता तुम्ही, इकडे ह्यो जो असा तो पाठी फर्स्ट असा, मध्ये न्यूट्रल, पुढे सेकंड, त्याच्यानंतर ह्यो न्यूट्रल करून पुढे रिव्हर्स. रिव्हर्ससाठी पुढे वेगळं गिअर आहे. त्यामुळे रिव्हर्स तिकडे रिव्हर्स गिअर टाकून जेव्हा तुम्ही ह्या प्रेस करतात ना, तर बाकी अजून काही प्रेस करूची गरज नाही, डायरेक्ट ह्याच्यावरच तो रिव्हर्स येतो लो. त्याच्यानंतर गिअरमध्ये फर्स्ट ह्यो जो असा, शक्यतो जी आपण उकळ करतो ती जी आपण फर्स्टवर करायची, आणि सेकंड जी असा ती आपण चिकलनी वगैरे करताना सेकंडमध्ये टाकला तरी चालतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपले हां इकडे हे बघा, ह्यो आपलं जो असा तो ह्यो फर्स्ट हा, त्याच्यानंतर ह्यो न्यूट्रल, ह्यो सेकंड, त्याच्यानंतर हे बघा ओके, ह्यो न्यूट्रल आणि ह्यो पुढे रिव्हर्स. ओके हां, रिव्हर्समध्ये डायरेक्ट ह्या प्रेस करून तो पाठी येतो लो. ओके सगळे गिअर असं ते दाबूनच घ्यायचे आहेत ना. हो हां होय. ओके ह्यो आता न्यूट्रल करून ठेवलं. दुसरी म्हणजे गोष्ट तुमका मगाशी ह्यो क्लच हा, दोन्ही हा म्हणजे काय दोन्ही प्रेस करून तो पाठी आहे त्याला कुठचंही. हां काय काय जणांना सवय असतं पॉवर टिलरची वगैरे किंवा इतर पॉवर विडरची ती वरच्या क्लचची, तर ते दोन्ही पॉवर विडरची आता तुमका सगळ्यात बेस्ट आता तर कळलं असताला. तोच जर आता पॉवर टिलर असतो तर खाली घेताना तुमका किती कसरत करूची लागली असती, तोच पॉवर विडर आपण 2 माणसं उचलून खाली आणू शकतो. ह्यो एक सगळ्यात बेस्ट फीचर आहे पॉवर विडरचा. तर आता आपण जाऊया ह्या बघा, ह्या गिअर ऑइल असा. तर एक लक्षात ठेवा, गिअर बॉक्सकडे जा येता आता गिअर ऑइल आहे ह्या इकडे, ह्याच्यात 1.5 लिटर गिअर ऑइल आपण टाकतो
आणि जर इंजिन ऑइला ह्या साईडने दिसतं, दोन्ही साईडने तुमका ह्या दिसतले ते इंजिनकडे, ती इंजिन ऑइलची असत. तर इकडे 800 ml आपण टाकूचा असा आणि उरलेला जा साधारण थोडाफार इकडे या फिल्टरमध्ये टाकूचा असा. इकडे एक ह्या असता मग अशी दाखवले त्याप्रमाणे एक फिल्टर असतात तो 1 लिटरचं येतं ना. हां 1 लिटरचा येतात. हो 800 हो येतं, 200 टाकायचं. हो 200 नाही, हे 200पेक्षा पण कमी. एवढं साधारण थोडा ह्यो फिल्टर जो असता तो भिजवायचो आणि इकडे थोडा टाकायचा. तू काय तू दात लग. हां आता आपली टाकी जी असा ती 4 लिटरची येता. टाकीत 4 लिटर पेट्रोल राहता. त्याच्यानंतर हे फिल्टर असा मगाशी सांगितले त्याप्रमाणे ह्याच्यात ऑइल इकडे टाकूचा असताना तो जो फिल्टर 1 असता लिटर घेतलं तर नंतर 840 टाकायचं नंतर हां त्याच्यात थोडा टाकायचा. त्याच्यानंतर सायलेन्सर आहे ह्याच्यावर जरा थोडं सांभाळून हात वगैरे लागलं तर थोडं पावसाळ्याचं काय नाही काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम आहे ते का. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्यो एक स्पार्क प्लग आहे. जेव्हा कधी जर समजा बाय चान्स आपलं एकदम गाडी कधी स्टार्ट वगैरे न होत असत तर तो की कॅप काढून थोडा स्पार्क प्लग फुसान जरा परत तो लावला तर तेवढा स्टार्ट होता. हां त्याच्यानंतर इकडे खाली ह्यो चोक असा या साईडने बघा, ह्यो चोक असा स्टार्ट करताना आपण ह्यो चोक इकडे घ्यायचो असता आणि खाली जो ब्लॅकवाला जो असा ना तो कधीच इकडे घ्यायचो नाही. जर तुमचं शेतात जर ट्रॅक्टर ठेवतो असत आणि कोणी जर चालू करूचो नसत वगैरे तर तेव्हा फक्त इकडे ओढून ठेवचा म्हणजे जेणेकरून तो कोणा चालू जाऊचो नाही. पेट्रोल ऑन ऑफ ऑन ऑफचा असा थोडक्यात ह्या तुमका इतर वेळ हलवचा नाही अजिबात. आणि चोक जो असा तो इकडे घेतलात की परत तिकडे नेऊन तो होतो तसं ठेवतो असं एकदा ऑन झाल्यावर. ओके आणि जी रिकॉईल ओढताना एकदा आपण लॉक करून घ्यायची. हे बघा हां एकदा पुढे घेऊन एकदा लॉक केली की मग ओढायची. एकदा आता तुम्हीच स्टार्ट करा. हे बघा हे आता ऑफ असा ऑन करा. ओके ॲक्सिलेटर बरोबर हां 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 सायलेन्सरवर हा ठेवा. त्याच्यावर पण फिल्टरवर पण हात ठेवू नको. ओके चोक 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 हे बघा चोक आहे ना चालू केल्यावर लगेच काय करायचं ॲक्सिलेटर जरा हां ओके या सोडा या सोडा या सोडा गेअर टाका. हां गेअर टाका. पाठी घे पाठी घे. हे बघा आता हळूहळू हळूहळू दाबताला तसं पुढे असते. सोडा 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 सोडून द्यावा सोडून द्यावा सोडून द्यावा. त्याच्यापेक्षा तुम्ही हे बघा हेच प्रॉब्लेम आहे. सगळ्यात बेस्ट काय आहे माहिती आहे, ह्या जेव्हा सोडतला ना जागच्या आगी थांबतलो ह्या सोडून द्यायचा सरळ मग जागच्या आगी थांबतलो तुमचं. तुम्ही गच्चत धरून ठेवलात ना तर तो सरळ चलत राहतलो. हा हे बघा ताकद आहे का शेवटी ताकद आहे. ओके मी तू जरा चालू कर त्यांना रिव्हर्सचा दाखवते. असे जरा आपले प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आपल्या पूर्ण Reverse जे घेताना पण शेतकरी एकदम असतात slow त्यांना घेऊ. माहिती द्यायची लागतात. ओके असा एकदा तुम्ही ट्राय करा पण जरा थोडा कमी गेअरवर. इकडे इकडे Sorry, घेऊन accelerator. ट्रॅक्टर इकडे असं फिरव फिरव त्याच्यात. हां चाका लावूया ना. आता तुम्ही चालू करून आता तुम्हीच सगळं चालू करा स्वतःहून बघा. असू दे जर असं पुढे ढकला. एक्सिलेटर फक्त जरा मीडियम असं. ठेवा. हां ओके या चालू करा. ओके हां हां आणि न्यूट्रलला काय बघायचो थोडा हे बघा न्यूट्रलला आता हां हां तिकडनं पहिलं हां चोक द्यायचं. हां डायरेक्ट स्टार्ट. हां टाकीवर टाकीवर ठेवला ठेवलं तरी चालतं. फिल्टरवर आणि त्याच्यावर ठेवू नको. हां चोक 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 मेन काय आहे चोक विसरतं. तर आता आता gear टाका. शेतकरी स्वतः चालू पाठी घे. करतात. ओके आता हळूहळू ॲक्सिलेटर द्या. ह्या क्लच दाबा.
दाबा. थोडा जरा प्रेस करा जरा. जरा खाली हा. प्रेस करा. हा, ओके, बरोबर, हा. बरोबर. एकदम press करून एकदम नाही. जरा वरती राहा. एकदम नाही, जरा जरा एकदम जरा प्रेस वरती करायचा. राहा. जरा घ्या वरती. हा, आता दाबा दाबा क्लच दाबा जरा एक मिनिट जीवन आहे स्टँड स्टँड स्टँड. थांबा थांबा. सोडा क्लच सोडा. हा क्लच सोडा. उचला. हा ओके. जाऊन द्या जाऊ दे. आता. जरा वरती घेवा. हा, ओके. पुन्हा बघा. खाली प्रेस करणार ना तेवढं तर खाली येतं. एवढं तुम्ही दाबून हे केलास ना बरोबर, जेवढा हवा तेवढा तुमका नांगरताला. आता हो मस्त. 7 HP आहे आणि आपली डेप्थ बघा. त्यामुळे तरी 5 इंचाच्या वरच जातं. 5 इंचाच्या वरती. हो. आणि मस्त म्हणजे मी आता चालवलंय ना, खूप मस्त वाटलं. आमचं 5 HP तो असा, पण VSTच्या एका 7 HPचा एकदम फुल पॉवर असा. मी फर्स्टवर जो चालवलेलं आहे तेव्हा पण माका आमच्या किसान क्राफ्टच्या 5 HPच्या सेकंडवर चालवलेला तो फील येत होता पूर्ण भारी. भात पेरूक रवाचा नाही रे आपल्या गावचा परत मॉडेल खूपच आवडलं वाटतं. ऋतूक वाटला की यांचं कोपरं पूर्ण नांगरून आता भात पेरूचा. मॉडेल खूपच आवडलं वाटतं. होय होय. नाही पण मस्त ताकद भारी आहे. म्हणजे आयफोन सारखं फील आहे. बंद करूचा असता तर त्याकडे सांगितलं ना डायरेक्ट ऑफ करायचं म्हणून, नाहीतर महत्वाचं गोंधळ. थोडासा प्रेस करा. थोडासा प्रेस करा. थोडासा जरासा. ता नाही नांगर. हा पहिल्यांदा जरा थोडंसं प्रॉब्लेम होता, कारण हे आधी भाड्यानं ट्रॅक्टर मागवायचे. आता बरोबर दे बघा झाला ना. अजून काय वया जेव्हा ना जरासं प्रेशर ठेवायचं फक्त खाली. जरा नाही एकदम पण ठेवलात ना तो तिकडच्या तिकडे फिरत राहतो. हलकोसं प्रेशर. आता जरा वरती घेवा. काही अडकलो ना तो हलकोसं वरती घ्यायचो आणि फिरवायचो. ओके सुंदर. जरा जवळ नाही घे. वरती घ्या जरा वरती घ्या. एका ठिकाणी करून घ्यायचं. बाहेर घ्या. जरा अशी घ्या. ओके. चला बाकी चालू कसं वाटलं? मस्त आहे ना. आदळणार नाही. होय व्हायब्रेशन नाही तेवढं तुमचं हा. जाणवतं. चला आता न्यूट्रलवर हा. तर सेकंड पण डेमो टेस्ट सक्सेस झालेली असा. त्यांना प्रॉपर माहिती दिली आणि इकडे ते चांगले इंटरेस्टेड होते ना रे. म्हणजे त्यांनी स्वतःहूनच भरपूर चालवल्याने एक्सपिरियन्स सांगितल्याने कसं एकदम त्यांना आवडलं तो. तर मस्त. आधी ते भाड्यानं आणायचे शेतीसाठी पॉवर विडर. आता स्वतः घेतल्यानंतर त्यांना म्हणतात की खूप चांगला. आता स्वतःच झालो ना. हो मस्त. तर हे व्हिडिओ मी इकडेच एंड करते. आता मी चाललोय घरात. तर तुमका जर हे पॉवर विडर हवे असतील किंवा शेतीविषयक कोणतेही सर्व वस्तू हवे असतील, जीवन राणे किसान कृषी सेवा केंद्र नक्की संपर्क करा. मी तुमका लोकेशन सांगितलं आहे, त्याच्यानंतर नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट दिलेले आहेत, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्की तिथून हे सर्व शेतीसाठी लागणारे प्रोडक्ट्स विकत घ्यावा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा.